नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की आर्टिस्टसाठी मार्केटिंग कसं करावं. आता खूप सारे आर्टिस्ट मला भेटतात आणि त्यांचं आर्टसुद्धा खूप सुंदर असतं, पण त्यांचे मुख्यतः 2 मुद्दे असतात. त्यातला पहिला मुद्दा असा की माझं काम लोकांपर्यंत म्हणावं तितकं पोचत नाही, आणि दुसरा आर्टमधून पैसे कसे मिळवायचे. आता या दोन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे एकदा तुमचं आर्ट लोकांपर्यंत पोचायला लागलं की आपोआप त्याची विक्री सुरू होते, आणि एकदा विकत घेतलेलं आर्टसुद्धा जेव्हा लोक बघतात किंवा घरी ठेवतात, घरी लावतात, त्यावेळेस सुद्धा खूप विचारणा होते आणि मग तिथे तुमचा रीच आपोआप इम्प्रूव्ह व्हायला लागतो. आर्टिस्ट म्हणल्यावरती कोण कोण येतं ते आधी पाहूया. म्हणजे चित्रकार, कॅलिग्राफी आर्टिस्ट, मूर्तिकार असतील, मेहंदी काढणारे असतील, रांगोळी काढणारे असतील, फोटोग्राफर असतील, ॲक्टर्स असतील, लेखक असतील, डान्सर्ससुद्धा असतील, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, पेंटर्स, शेफ मंडळी, हे सुद्धा सगळे आर्टिस्टच आहेत. आणि कदाचित मी वरती म्हणल्याप्रमाणे काही लोक सुटली पण असतील, पण ज्यांना असं वाटतं की आपलं काम आर्टसारखं आहे, त्या सगळ्यांनाच आपण आर्टिस्ट म्हणून इथे पाहूया. आता तुमचं आर्ट लोकांपर्यंत कसं पोचवायचं. आर्टिस्ट म्हणून अगदी सगळेच आर्टिस्ट असं म्हणतात की आर्ट बनवणं किंवा त्याच्यामध्ये वेळ खर्च करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं नाही का. मग मार्केटिंग किंवा अशा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये काय उपयोग आहे. म्हणजे त्याचा वेळेशी नीट गणित बांधलं जात नाही. आता हे खरं जरी असलं तरीसुद्धा ते लोकांपर्यंत जर पोचलं नाही आणि त्याची विक्री झाली नाही, म्हणजेच त्याचा अर्थ की तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर मग हे आर्ट आपल्याला कधी कधी नकोसं वाटतं. किंवा जर का तुमची ती हॉबी असेल आणि हॉबीमधनं पैसे मिळवायचे असा जर तुमचा विचार असेल आणि ते जर झालं नाही, लोकांपर्यंत जर आर्ट पोचलं नाही, तर मग थोडासा निरुत्साह येऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की जर का आपण जे आर्ट तयार करतोय त्याचं योग्य पद्धतीने मार्केटिंग केलं नाही, लोकांपर्यंत ते पोचवलं नाही, तर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जे 2 प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांवरती गाडी येऊन अडते. त्यामुळे आता आपण पाहूया की आर्ट तयार झालंय ते लोकांपर्यंत कसं पोचवलं पाहिजे. उदाहरण म्हणून आपण हे सगळं नीट समजण्यासाठी एका चित्रकाराचं उदाहरण घेऊया आणि तिथे त्याचं कॉन्टेंट क्रिएशन कसं असावं ते बघूया. चित्र काढून झाल्यावर त्याचा फोटो काढून किंमत ठरवून ते सोशल मीडियावर टाकायचं. हे काही एवढं अवघड नाही, असं म्हणणारे काही कमी नाही आहेत. पण फक्त चित्र वापरून तुम्हाला मार्केटिंग करता येणार नाही. ते पूर्ण व्हायच्या आधी आणि त्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी आपण कॉन्टेंट पीसेस म्हणून तयार करू शकतो आणि ते सोशल मीडियावर टाकू शकतो. आता यात फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ या तिन्ही माध्यमांचा आपण विचार केला पाहिजे आणि अदलाबदल करून आपण तसं त्या पद्धतीने कॉन्टेंट तयार करायला पाहिजे. चित्रकाराच्या किंवा कोणत्याही आर्टिस्टच्या आयुष्यात म्हणजे त्यांच्या दिनचर्येत लोकांना खूप रस असतो. कारण कोणताही कलाकार कसा विचार करतो हे जाणून घेणं खूप लोकांना आवडतं. आणि तुम्ही पाहिलं असेल, बरेच कलाकार याविषयी काहीच बोलत नाही. तेव्हा एखादं चित्र पूर्ण होण्याआधी नेमकं काय डोक्यात असतं, काय विचार केला जातो, मटेरियलचं सिलेक्शन तुम्ही कसं करता, किंवा काही पूर्वतयारी तुम्ही करता का किंवा करावी लागते का, या सगळ्याचीच उत्तरं तुम्हाला जमतील त्या भाषेत व्हिडिओ, ऑडिओ किंवा लिखित स्वरूपात तयार करायला पाहिजेत. अनेकदा आर्टिस्ट म्हणतात की अरे एवढा विचार आम्ही खरं करत नाही, पण या प्रश्नांचा जर का विचार केला तर बरीच उत्तरं तुम्हाला सुचू शकतील आणि याविषयी आर्टिस्टच्या नजरेतून लोकांना पाहण्याची संधी मिळेल. एकदा चित्र बनवायला सुरुवात झाली की त्या पूर्ण प्रोसेसचा टाइमलॅप्स व्हिडिओ सुद्धा करता येईल. मग हा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करता येईल किंवा त्याचे काही भाग एडिट करून आपल्याला इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा हे कॉन्टेंट टाकता येईल. यामध्ये सुद्धा चित्र काढताना काय काय विचार मनात येतात याचं व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग मध्ये मध्ये टाकता येईल. व्हिडिओमुळे रीच इम्प्रूव्ह होते आणि समविचारी किंवा इतर आर्टिस्ट
किंवा आपण त्याला म्हणू आर्ट प्रेमी लोकांपर्यंत पोहोचणं सोपं होऊ शकतं. आता पुढच्या गोष्टीकडे जाऊया, की आर्टचा फोटो किंवा व्हिडिओ काढून त्याला छान कॅप्शन टाकून ते पोस्ट करायचं. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता हे आर्ट जर विकत घ्यायचं असेल तर त्याचे डिटेल्स सुद्धा लिहिणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे किंमत किंवा कॅनव्हास विकणारे का फ्रेम सहित देणारे किंवा डिजिटल कॉपी देणारे, हे चित्र कुठून विकत घ्यायचं, पेमेंट कसं करायचं, किती दिवसात हे आर्ट मिळेल, या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की या सर्व गोष्टी तयार असणं किती महत्वाचं आहे. जोडीला पॅकिंग आणि शिपिंग हे कसं करणार हे सुद्धा तयार असायला पाहिजे. 2 चित्रांच्या मध्ये एखादा चित्रकार काय करतो, तुम्ही कोणती चित्र पाहता किंवा इतर चित्रकारांची कामं कशी बघता, चित्र कशी पाहावीत, तुमचे आवडते चित्रकार कोण, चित्र काढताना काय काय टूल्स वापरता, या टूल्सची खरेदी तुम्ही कुठून करता, आर्टमध्ये अजून काय काय आवडतं, तुमची चित्रकार म्हणून नेमकी स्टोरी काय आहे, तुमची चित्रकला कशी इव्हॉल्व्ह झाली, त्यात काही बदल झालाय का, एकंदर कलेकडे पाहण्यात त्या दृष्टिकोनात काही बदल झालाय का, हे आणि असे अनेक प्रश्न तुमच्या ऑडियन्सला पडत असतात. ते थेट तुमच्यापर्यंत पोचवत नाहीत, पण याचाच फायदा घेऊन याच्या भोवती जर का आपण कॉन्टेंट तयार केलं तर खूपच मजा येईल. सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचणं तर सोपं आहेच, पण त्यानिमित्ताने लोकांशी संवाद सुद्धा सुरू होतो. एक कलाकार म्हणून आपली ओळख हळूहळू वाढू लागते. आणि हे तर आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्या कलाकारांना तर आवडीचंच आहे. खरी मजा कला सादर करण्यात आहे हे आहेच, पण लोकांचं प्रेम आणि त्यातून योग्य पैसे मिळाल्यावर छान वाटायला लागतं हे नक्की. आता ही सगळी ऑनलाईन मार्केटिंगची पद्धती आपण बघितली, पण ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण आपली कला अनेक लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोचवू शकतो. म्हणजे एखादं प्रदर्शन भरवणं असेल आणि त्याचं वृत्तपत्रात कव्हरेज होणार असेल किंवा छोटी बातमी येणार असेल, आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा या कलेचा किंवा तुमच्या प्रदर्शनाचा प्रचार आणि प्रसार याने सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. इथे प्रदर्शन म्हणजे भली मोठी गॅलरी असायलाच पाहिजे हे डोक्यातून काढून टाका. ते तर करायचंच आहे, पण अजून काय मार्ग आहेत याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. अनेक छोट्या छोट्या आर्ट गॅलरीज आपल्या शहरामध्ये असतात किंवा खूप सारे कॅफेज असतात, ज्याला आर्ट फ्रेंडली कॅफेज, बुक कॅफेज असं आपण म्हणतो. अगदी वेगळा विचार करायचा झाला तर काही छोट्या बागा आहेत, तर तिथेही तुम्ही तुमचं प्रदर्शन भरवू शकता. म्हणजे सुरुवात अगदी छोट्या जागेपासून जरी झाली, म्हणजे आपण असं म्हणू की कदाचित तुम्ही पहिल्यांदा अगदी 10-12 चित्र प्रदर्शनाला घेऊन जाताय, पण असं हळूहळू छोटे छोटे इव्हेंट्स करत तुम्हाला मोठ्या गॅलरीमध्ये तुमचं एक सोलो प्रदर्शन नक्कीच भरवता येऊ शकतं. इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे की थोडंसं चौकस राहून आजूबाजूला विचारणा केली पाहिजे किंवा ह्या कॅफेजचे, आर्ट गॅलरीजच्या ओनरला जाऊन भेटून की आपण 2 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं प्रदर्शन करू शकतो का? काय खर्च येईल? किंवा एकंदर त्यांना असं पण विचारू शकतो की ॲज अन आर्टिस्ट तुम्ही मला काय मदत करू शकाल? म्हणजे समजा भाडं त्यांनी माफ केलं किंवा त्यांच्या Instagramवरनं पोस्ट शेअर केली की असं प्रदर्शन इथे आहे. तर अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि हे सगळे प्रश्न विचारायला ऑब्व्हियसली पैसे लागत नाहीत आणि जी भीती मनात असते की आपल्याला लोकं काय म्हणतील, तर हे दूर ठेवून आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. अजून एक आयडिया तुम्हाला मी देतो की Insta लाईव्ह किंवा Facebook लाईव्हवरनं आपण प्रदर्शन भरवू शकतो. म्हणजे आता घरामध्ये किंवा मित्राच्या जर का घर असेल चांगलं, म्हणजे जिथे आपल्याला थोडीशी चित्र दाखवता येतील. आता हे चित्रांचं आपण एक्झाम्पल घेतोय म्हणून, पण कुठलंही आर्ट फॉर्म जर का तुम्ही असेल, जिथे आपल्याला डिस्प्ले करणं शक्य आहे किंवा परफॉर्म करणं शक्य आहे, अशा आर्टिस्टनी दर महिन्यातनं एकदा एक Insta लाईव्ह किंवा Facebook लाईव्ह असं सुद्धा तुम्ही तुमचं एक्झिबिशन करू शकता. या सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की तुमचं आर्ट शोकेस झालं पाहिजे आणि ते खूप लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. तर मित्रांनो, या सगळ्या आपल्या या एपिसोडमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेले जे 2 प्रश्न आहेत, याची उत्तरं नक्कीच मिळाली असतील आणि एक थोडीशी दिशा
मिळाली असेल की आपलं कॉन्टेंट कसं स्ट्रक्चर केलं पाहिजे किंवा तुमच्या आर्टचं शोकेस जे आहे ते त्याचं परसेप्शन तुमच्या डोक्यातलं जे असतं की मी लहान आर्टिस्ट आहे किंवा मी आत्ताच आर्ट सुरू केलेलं आहे तर माझं कोण पाहील. तर या सगळ्या गोष्टी दूर ठेवून तुमचं आर्ट लोकांपर्यंत पोहोचवणं हा रोजचा तुमचा एक ध्यास पाहिजे. आणि सातत्याने या सगळ्या गोष्टी केल्यावर तुम्हाला ऑर्डर्स मिळाल्या नाहीत असं अजिबात होणार नाही. आणि हा एपिसोड तुमच्या आर्टिस्ट मित्रांपर्यंत नक्की पोचवा. मंगळवार मार्केटिंगला तुम्ही खूप प्रेम देताय ते तसंच राहू दे. तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही आर्टिस्ट असाल आणि माझ्याशी जर बोलायचं असेल की कसं प्रमोट करायचं आहे किंवा काही आयडियाज शेअर करायचे असतील, एखादं कॅम्पेन डिस्कस करायचं असेल तर नक्कीच माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. इंस्टाग्रामवरती @sohams हे माझं हँडल आहे. ते सगळ्यात बेस्ट वे आहे टू रीच आउट टू मी. शिवाय ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल ID सुद्धा देतो आहे, तर तुम्ही ईमेलही मला करू शकता. आणि असंच एखाद्या छान विषयावरती आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.